नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे कहर झालेला आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे वाढ झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये देखील मोठी घट होताना दिसतेय। परिणामी अनेक गावं आता पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे। नांदेडच्या भोकर तालुक्यामधील पोमनाळा या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मतदारसंघामधील हे गाव आहे। मागील 30 वर्षांपासून या गावामध्ये पाण्याची समस्या कायम आहे। उन्हाळा सुरू झाला की या गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। गावामध्ये एक छोटेसे विहीर आहे। अख्खं गाव याच विहिरीमधून पाणी भरतं आणि दिवसभरामध्ये कोणाला 2 हंडे तर कोणाला 4 हंडे इतकंच पाणी मिळतं। त्यामुळे गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। या पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांनी आमदार आणि खासदारांविरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त केलाय। 20 वर्षापासून पाणीच नाही। असंच आहे, कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं। आम्हाला काय बैल नाहीत, काही नाहीत। लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून। आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी। 8-8 दिवस येईना पाणी। आता काय मागणी ग्रामपंचायतला किंवा प्रशासनाला काय फक्त पाण्याचीच गरज आहे आम्हाला। काही मागणं आली आहे 20 वर्षापासून पाणीच नाही। असंच आहे, कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं। आम्हाला काय बैल नाहीत, काही नाहीत। लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून। आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी। 8-8 दिवस येईना।